राधानगरी धरण स्थळावर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आणि विविध उपक्रमातून साजरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याच्या समृद्धीमध्ये योगदान देणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाण्याचं पूजन करून राजर्षींच्या मूर्तीला जलाभिषेक करत त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी सादर झालेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचं लक्ष वेधलं. शाहू स्मारक स्थळावर झालेल्या समारंभात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्यानं राबवला जातोय. शाहू महाराजांचे समता, शिक्षण आणि लोककल्याणाचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून होत असल्याचं मान्यवरांनी सांगितलं. यावेळी बोलताना पत्रकार विजय चोरमारे यांनी सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाच्या कार्यातून शाहू महाराजांनी सामाजिक लोकशाहीची भक्कम पायाभरणी केल्याचं सांगितलं. अभिजित तायशेटे, प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, विश्वास पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला तहसीलदार अनिता देशमुख, उपअभियंता प्रवीण पारकर, सरपंच प्रतिभा कासार, पोलीस निरीक्षक अजित सीद, शाखा अभियंता मृणालिनी पोवार, वीरेंद्र मंडलिक, सचिन भाटळे, शिवाजी चौगले, दादासाहेब सांगावकर, बशीर राऊत, चंद्रकांत चौगले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शाहूप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकारातून सकाळी कसबा बावड्यातील शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून राधानगरीपर्यंत समता रॅली काढून जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राधानगरी धरणस्थळी जलपूजन, 12 बलुतेदार समाजातील विवाहित जोड्यांच्या हस्ते जलाभिषेक आणि विविध उपक्रमातून शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे यांनी महापुरुषांना केवळ पुतळ्यांमध्ये बंदिस्त न ठेवता त्यांचे विचार कृतीत उतरवण्याची गरज अधोरेखित केली. छत्रपती शाहू महाराजांनी तेव्हा निर्णय घेतला की जर शेतकऱ्यांना आपण त्यांच्या पायावर उभा करायचा असेल तर 2 गोष्टी आपण केल्या पाहिजे. एक, पाण्याची उपलब्धता. आबासाहेब महाराजांनी कळंबा तलाव केला, शाहू महाराजांनी राजाराम महाराजांनी धरण केलं, तलाव केली, विहिरी केल्या, केटीवेर केले, पाण्याची सोय झाली. क्रांती जर या देशात सुरुवात कोणी केली असेल तर राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात केली. आता आजच्या युगामध्ये आपल्याला याच गोष्टी समजल्या पाहिजे की आता पाण्याचं नियोजन करायचं असेल तेव्हा महाराजांनी धरणं बांधली, आपल्याला आता ठिबकला वळायला पाहिजे. शाहू कारखान्यामध्ये आणि राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या माध्यमातून आपण कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठिबकला कर द्यायची प्रक्रिया सुरू केली. मी बँकेचे चेअरमन, संचालक आणि एमडी साहेब आहेत, त्यांना मी सांगतो की कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊ. आपल्या राजे विक्रमसिंह घाटगेच्या 14 शाखा आहेत, त्या शाखेच्या माध्यमातून कारखान्याच्या कार्यक्षेत्र सोडून जेवढे शेतकरी आहेत त्यांना आपण ठिबक सिंचनचं कर्ज देण्याचा सोय कशी करू शकू याचं धोरण आता लागू केलं पाहिजे. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी बेनझीर विल्यावर स्वच्छता मोहीम राबवत अनोख्या पद्धतीनं शाहू जयंती साजरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय वनविभागाचे कर्मचारी आणि विशेष कार्य करणाऱ्या लोकांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विक्रमसिंह घाटगे बँकेचे अध्यक्षा नवोदिता घाटगे, संभाजी आरडे, स्वप्नील जरग यांच्यासह शाहूप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.